पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राज्यात इतिहास घडला। नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील नगरपालिकेचा महाराष्ट्र राज्यात आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मोठा इतिहास घडला। राज्यात असा इतिहास जो कधी घडला नाही असा इतिहास पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी घडवून आणला आहे। राज्यातील पहिलीच नगरपालिका जिथे नगराध्यक्ष यांच्यासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे। अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी आज शेवटच्या अर्ज माघारीच्या दिवशी उर्वरित राहिलेले अर्ज मागे घेतल्याने सदर निवडणूक ही आता बिनविरोध निवड झाली असल्याचं स्पष्ट होत आहे। विरोधातल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पार्टीच्या सर्व 26 उमेदवार हे बिनविरोध झाले असून आता विजयी झाल्याने दोंडाईचा शहरासह शिंदखेडा तालुक्यात भाजपाने मोठा जल्लोष केला। प्रशासनाकडून अधिकृत घोषणा बाकी अद्याप झालेली नसून लवकरच घोषणा होणार असल्याचं कळत आहे। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते, पण 26च्या 26 नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत। 1952ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे। मी तमाम दोंडाईचेकरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि 26च्या 26 नगरसेवक हे बिनविरोध झाले। हा ऐतिहासिक क्षण आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं। दोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे। दोंडाईच्या वाले ते असं म्हटले की दोंडाईच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाचे लोकांनी म्हटलं ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे। याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे। आमचे रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की दोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि 100 कोटीचं पॅकेज हे दोंडाईच्या शहराच्या विकासासाठी मागूया। आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर 100 का 200 कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील। या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे, विरोधी पक्षाचे, इकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परतफेड करेल एक ग्वाही देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धर्माचे, विचारांचे सगळ्या लोकांना मी विनंती केली हा ऐतिहासिक क्षण परत कधी येणार नाही जेव्हा दोंडाईच्या कोणतंच गाव या महाराष्ट्रामध्ये कोणतंच गाव असं एक होत नाही जे दोंडाईच्याने करून दाखवलं। अनेकांना त्याग करावा लागला, अनेकांना बलिदान करावं लागलं, अनेकांना इच्छा नसताना त्यांना आम्ही विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन माझ्यापेक्षा माझं गाव महत्वाचं आहे आणि दोंडाईच्याचं नाव जर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल की दोंडाईचा एक गाव आहे जिथले नगराध्यक्ष बिनविरोध झाले, सगळेच्या सगळे वेगळ्या जाती, धर्म, पंथाचे लोक सगळे बिनविरोध झाले असा इतिहास आपल्याला लिहिला जाईल। तरी स्वप्न पाहिलं तरी ते तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय होणार नाही। अनेक कार्यकर्ते सकाळ ते रात्र राबत होते, याला भेट त्याला भेट, याला विनंती त्याला सांग। काही लोकांनी माघार घेतली, काही लोकांना आवडत नव्हतं मग भाऊ कॅन्डिडेट चांगला नाही पण तुम्ही सांगितलं ना मी माघार घेतली। तर या गोष्टीच्या याला आपल्या गावाने खूप मोठं काम केलंय। मी कोणाकोणाचे नाव घेऊ, कोणाकोणाचं व्यक्तिगत धन्यवाद मानू, पण मी पुढच्या महिन्यामध्ये जरूर आपलं एक सगळ्यांकडे भेटी ठेवणार आहे। एक दिवस ठरून, 1-2 दिवस जाऊ द्या, एक दिवस ठरून अख्खी गाव मिळून एक पार्टी करू आणि 10-20 एक ठिकाणी लावून नाही तर 10-20 ठिकाणी डीजे लावू आणि 10-20 ठिकाणी जेवण करो, एन्जॉय करो। हे आज की शाम दोंडाईच्या के नाम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल